देवेंद्र फडणवीस केंद्रात उत्तम शिक्षण मंत्री होऊ शकतात हे मोदींना माहीत। पंतप्रधानांची फडणवीसांशी याबाबत चर्चा। संजय राऊतांचा पुन्हा दावा। दिल्लीमध्ये फडणवीसांची गरज। पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना केंद्रात जबाबदारी घेण्यास सुचवलंय। सामना वृत्तपत्रातून मोठा दावा, तर मोदी शहांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचीही रोखठोकमध्ये उल्लेख। संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही, पण विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीसच पूर्ण करू शकतात। राऊतांच्या दाव्यावर मंत्री बावनकुळेंचं उत्तर। केंद्रात कुणी जायचं हा भाजपचा वैयक्तिक प्रश्न। फडणवीस दिल्लीत जाणार की नाही हे सामना ठरवू शकत नाही। उदय सामंतांसह शिरसाटांची संजय राऊतांवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती। फडणवीस सर्व गुण संपन्न। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान। शिंदेंच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली। सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणावर राज ठाकरेंच्या आरोपांनंतर संजय राऊतांचा घणाघात। तर आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा, नवनाथ बन यांचा निशाणा। एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध। नादाला लागला तर जागा दाखवणार, नाईकांचं थेट आव्हान। तर नाईक काहीही बडबड करतात, संजय शिरसाटांची टीका। गणेश नाईक दरवेळी काहीतरी बडबड करत असतो। शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांची नाईकांवर टीका। त्यांना ना पक्षात वजन आहे ना त्यांना कोणी विचारतं, शिरसाटांची टीका। देशात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात। अंमली पदार्थांचं सेवन शत्रू राष्ट्रांचा कट। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांविरोधात काम करतायत। रोहित पवारांचा निशाणा। अभिजित दिपकेंकडे शिरसाट कडूंनी जाणं योग्य नव्हतं। दरेकरांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। देशातील सर्व विरोधी पक्ष दिपकेंच्या नेतृत्वात वाटचाल करतायत। अस्तित्व संपलेलं सीजेपी आंदोलनात अस्तित्व शोधण्याचं काम करतायत। जयकुमार गोरेंचा हल्लाबोल। सोलापूरच्या माळशिरसमधील संगम येथे संजय राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। गोरेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। भाजपच्या आंदोलनाचा निषेध करत राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आलाय। पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित, फक्त घोषणा बाकी। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावलेंचं वक्तव्य। सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच। आपण चमत्कार दाखवावा लागेल। धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा। तर गुंडागर्दीसाठी फिट राहत असेल तर चिंताजनक, हर्षवर्धन सपकाळांची टीका। अंबरनाथमध्ये शिवसेनेतील वाळेकर किणीकर संघर्ष वाढला। आमदार फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात, अरविंद वाळेकरांची टीका। तर आम्ही तुमच्यासारखं कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या बायकांशी मीटिंग करत नाही, आमदार बालाजी किणीकर यांचं वाळेकरांना प्रत्युत्तर। झारखंडमधील कथित पेपरफुटी भ्रष्टाचार प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन। अभिजित दिपकेंचा व्हीसीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद। सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा दिपकेंकडून विश्वास व्यक्त। देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीविषयी असं बोलणं योग्य नाही। सीजेपी आंदोलनादरम्यानच्या व्हिडिओंवर अभिनेत्री भूमी पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर आपल्या घरातील ज्येष्ठांना असं बोलणार का, असाही सवाल। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रुग्णालयात जाऊन यामिनी जाधवांची भेट। यामिनी जाधवांवर ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू। शिंदेंकडून यामिनी जाधवांच्या तब्येतीची विचारपूस। नीलम गोऱ्हेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। महिला लोकप्रतिनिधी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपची तपासणी करा, नीलम गोऱ्हे यांची मागणी। डोंबिवलीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।
शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। सोलापुरात 810 मतदान केंद्रांवर मतदार यादीचं वाचन। मनपा आयुक्त सचिन उंबासेंकडून विविध केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी। सध्या राज्यभरात SIR प्रक्रिया सुरू। किनवली परिसरातील सर्व ग्रामस्थांची घोंगडी बैठक। शहापूर तालुक्याचं विभाजन करून किनवली तालुका तयार करण्याची मागणी। वंचित घटकांना सोयी सुविधा मिळत नसल्याचाही आरोप। शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध तारपावादक पद्मश्री भिकल्या दिंडा यांचा गौरव। आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उपस्थिती। रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे आणि साताराला आज पावसाचा येलो अलर्ट। विदर्भालाही पावसाचा येलो अलर्ट जारी। राज्यातील इतर भागात वातावरण सामान्य राहणार। पश्चिम विदर्भाला अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा फटका। अतिवृष्टीमुळे 6 जणांचा मृत्यू। अमरावती जिल्ह्यात 72,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान।